पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कदाचित ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल, पण एकदा राज कपूर यांनी एका गीतकाराला त्यावेळेच्या मानधनापेक्षा जरा जास्तच पैसे दिले होते. त्याचं झालं असं, या गीतकाराला तत्कालीन सरकार विरोधात बोलल्याबद्दल जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. राज कपूर यांना त्या गीतकाराच्या घरची परिस्थिती माहिती होती, म्हणून त्यांची इच्छा होती की त्यांची मदत करावी, पण ते नुसती मदत घ्यायला तयार नव्हते. तेव्हा राज कपूर यांनी त्यांना एक गाणं लिहायला सांगितलं आणि त्यावेळी गीतकाराला जेवढं मानधन दिलं जायचं त्याच्या जवळपास 4 पट पैसे दिले. राज कपूर तर ग्रेट होतेच, पण त्यांनी ज्या गीतकाराची प्रतिभा आधीच ओळखली होती ते होते मजरू सुलतानपुरी. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे 1 ऑक्टोबर 1919 रोजी मजरू सुलतानपुरी यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव होतं असरार उल हसन खान. मजरू यांचे वडील पोलीस खात्यात कामाला होते आणि आपल्या मुलानं इंग्रजीचे शिक्षण घेऊ नये म्हणून त्यांनी मदरशामध्ये त्यांना शिकायला पाठवलं. इकडेच मजरू साहेब फारसी आणि अरबी भाषा शिकले. पुढे त्यांनी युनानी वैद्यकीय पद्धतीचे शिक्षण घेतले आणि हकीम बनले. स्वतःचा दवाखाना उघडला, पण त्यांचं मन मात्र लिखाणातच लागत होतं. म्हणून मजरू साहेबांनी वैद्यकीय चिकित्सा बंद करून पूर्णपणे लिखाणावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. सुलतानपूरमधील एका मुशायऱ्यामध्ये मजरू साहेबांनी केलेल्या रचना प्रसिद्ध कवी जिगर मोरादाबादी यांनी ऐकल्या आणि त्यांना आपल्या शिष्य करून घेतलं. सुरुवातीला मजरू साहेबांनी नसेह या टोपण नावानं लिखाण केलं. एकदा अशाच एका मुशायऱ्यासाठी मुंबईला आले असताना त्यांच्या रचना प्रसिद्ध निर्माते AR कारदार यांनी ऐकल्या आणि चित्रपटासाठी गाणं लिहिण्याची त्यांना गळ घातली. सुरुवातीला मजरू साहेबांच्या पचनी ही गोष्ट पडत नव्हती, पण जिगर मोरादाबादी यांनी समजूत काढल्यावर ते तयार झाले. कारदार साहेब मजरू यांना घेऊन ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांच्याकडे गेले. नौशाद यांनी मजरू साहेबांना एक धून ऐकवली आणि त्यावर शब्द लिहायला सांगितले. मजरू साहेबांनी लिहिलं, जब उसने गेसू बिखराए बादल आए झूम के. नौशाद साहेबांना हे शब्द आवडले आणि 1946 साली प्रदर्शित झालेल्या शहाजहान या चित्रपटाद्वारे मजरू सुलतानपुरी यांनी गीतकार म्हणून चित्रपटांच्या दुनियेत पदार्पण केलं. यानंतर अंदाज, आरपार, मिस्टर अँड मिसेस 55, CID, चलती का नाम गाडी, दोस्ती, तीसरी मंजिल, ममता, अभिमान, हम किसी से कम नहीं, जो जीता वही सिकंदर, अंदाज अपना अपना अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी मजरू साहेबांनी गाणी लिहिली. जवळपास 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी साधारण 2500 गाणी लिहिली. या दरम्यान त्यांनी RD बर्मन, SD बर्मन, OP नय्यर, रोशन, कल्याणजी आनंदजी, जतीन ललित अशा अनेक प्रसिद्ध संगीतकारांबरोबर काम केलं. गीतकार म्हणून मजरू साहेबांनी लिहिलेली जब दिल ही टूट गया, ए दिल है मुश्किल जीना यहाँ, एक लड़की भीगी भागी सी, चाहूंगा मैं तुझे, रहे ना रहे हम, ओ हसीना जुल्फों वाली, चुरा लिया है तुमने जो दिल को, बचना ए हसीनो, पापा कहते हैं पहला नशा, बाबूजी धीरे चलना, हाल कैसा है जनाब का, तेरे मेरे मिलन की ये रहना, दुनिया बनाने वाले, इन्हीं लोगों ने अशी अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या पसंतीची आहेत. गीतकार म्हणून मजरू साहेब प्रसिद्ध असले तरी शायर म्हणून सुद्धा त्यांची लोकप्रियता ही तितकीच होती. मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया अशा त्यांच्या बऱ्याच रचना आजही वाचकांच्या मनात घर करून आहेत. 1953 साली प्रकाशित झालेलं गझल हे मजरू साहेबांच्या कवितांचं पुस्तक फारच लोकप्रिय ठरलं. कुलियत ए मजरू या पुस्तकात कवी म्हणून त्यांनी लिहिलेल्या जवळपास सगळ्या रचनांचा समावेश आहे. 1965 साली दोस्ती चित्रपटातील चाहूंगा मैं तुझे या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार मिळाला. 1993 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. गीतकार म्हणून हा पुरस्कार मिळवणारे हे पहिलेच कलाकार होते.
2013 साली भारत सरकारनं त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं. 24 मे 2000 रोजी मजरू साहेब हे जग सोडून गेले, पण त्यांच्या शब्दांची जादू आजही रसिकांच्या मनावर तशीच आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला मजरू सुलतानपुरी यांचं कोणतं गाणं आवडतं हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.